संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले। नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या 1 गुंठा, 2 गुंठा तर 3 गुंठा अशा क्षेत्राचे तुकडे नियमानुकूल होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। अध्यादेशाचे विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन राज्यपाल यांच्या मान्यतेने अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला होता। या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर झाले। सन 1947 साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं होतं। तर या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। कम नागरिकांच्या होती आवाक्याबाहेर। 2017 साली करण्यात आलेल्या सुधारणेनुसार सन 1965 ते 2017 या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासन जमा करणे आवश्यक होते। मात्र ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होती। या अडचणीमुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहारही थांबले होते। ही अडचण दूर करण्यासाठी महायुती सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंत असलेली मुदत 2024 पर्यंत वाढवण्याबाबत निर्णय करून 25% ऐवजी 5% शुल्क भरून या जमिनी नियमानुकूल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली होती। मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या समितीने 15 ऑक्टोबर 2024 रोजी अध्यादेशही काढण्यात आला होता। या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये याबाबतचे विधेयक सादर केले। या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी संधी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसीही यासाठी विचारात घेण्यात आल्यात। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।